म्हणून मला फडणवीसांना सांगायचंय की शब्दाचे खेळ करू नका. राम रक्षा येते की नाही? राम रक्षा स्तोत्र येत नसेल, पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ती केल्याशिवाय मी राहणार नाही, मागे नाही हटणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की केवळ तुम्हाला राम रक्षा म्हणता येते म्हणून तुम्हाला मंदिराची चोरी क्षम्य आहे, अजिबात नाही. तिकडे लाखो करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलं गेलेलं ते मंदिर आहे. गावागावात शिवसेना प्रमुख फिरलेले आहेत, गावागावात शिवसैनिक फिरलेले आहेत. अनेक जणांनी अनेकांनी केसेस अंगावर घेतलेल्या आहेत, पोलिसांचा मार खाल्लेला आहे. छातीवरती वळ उठला तरी मागे न हटता अयोध्येला जाणारे आमचे शिवसैनिक आहेत. आणि त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन राम रक्षा म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा मी आजपासून सुरू करतो आहोत. चोरानो मध्ये येऊ नका, चोरानो मध्ये येऊ नका. आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे. सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात, हे फडणवीसांनी उत्तर द्यावं. भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात. कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. आज हे मी तुमच्या नागपूरमधून तुमच्यावरती आरोप करतोय. हा लढा जो आहे हा केवळ मुंबई नागपूर पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. जसं मी म्हटलं की मी सगळ्या प्रमुख शहरात जाणार आहे, इतर राज्यात सुद्धा जाणार आहे. तुम्ही जिथून जिथून आलात, ज्या गावातनं आलात, ज्या खेड्यातनं आलात, 5 असतील तर 5, 10 असतील तर 10, 25 तर 25, 50 तर 50, पण राम रक्षेचा हा लढा तुम्हाला गावोगावी खेडोपाडी नेलाच पाहिजे. कारण रामाच्या नावाने मतं मागितलेली ही लोक ज्या पद्धतीने वागतायत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही झालेली नाही. जसा तो एक जमाना होता, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, तसं कर्जमुक्तीच्या बाबतीत होत चाललेलं आहे.